तर नमस्कार मित्रांनो, पोहोचलेलो आपण कासा फेस्टिवल 2.0 बघण्यासाठी आणि आज आहे 6 फेब्रुवारी आणि आज फर्स्ट नाईट आहे. तर चला बघूया आत किती धम्माल मस्ती आहे ते आतमध्ये. हा आहे एंट्री गेट समोरच आणि जाऊया बघूया आत. आणि बघू शकता समोरच किती सुंदर असा सेल्फी पॉईंट बनवलेला आहे. आई महालक्ष्मी मातेचा गडाचा देखावा केलेला आहे इकडे. बघू शकता इकडे सेल्फी घेण्यासाठी आणि पब्लिक बघू शकता मित्रांनो, खूप पब्लिक वाढत आहे. पब्लिक आता तर सुरुवात आहे, पब्लिक अजून वाढेल. आणि बघू शकता इकडे मित्रांनो खूप सारे स्टॉल लागलेले आहेत. हा आहे फर्स्ट स्टॉल, हा सेकंड स्टॉल. इथून स्टॉल लागायला चालू झालेला आहे आणि पूर्ण एक राऊंड मारून टोटल 66 स्टॉल लागलेले आहेत. आणि पब्लिक बघू शकता अशा प्रकारे मस्तपैकी खेळणे वगैरे, शोभेच्या वस्तू, ज्वेलरी, खूप साऱ्या स्टॉल लागलेले आहेत विविध प्रकारचे. आणि तिकडे परफॉर्मन्स चालू आहे स्टेजवर. मला वाटतं शिक्षक पण आहेत, म्हणजे अनेक शिक्षक विद्यार्थ्यांना ते घडवतात, मुला सुद्धा त्यांनी घडवलेली आहेत. तर ह्या संगीताच्या क्षेत्रामध्ये तू आल्यानंतर इथे अनेक असे म्हणजे नवीन कलाकार असतील की ज्यांना ह्या क्षेत्रामध्ये उतरायचं आहे किंवा तुझ्यासारखं असे यूट्यूब शो. मित्रांनो बघू शकता इकडे सुंदर असे आदिवासी पेंटिंगच्या कलाकृती बनलेल्या आहेत. हे बघू शकता एकदम लाकडी वस्तू, एकदम सुंदर सुबक अशा वस्तू बनवलेल्या आहेत. कुणाला आवडले तर घेऊ शकता. फार असे सुंदर काम केलेलं आहे इकडे. मित्रांनो बघू शकता इकडे सुंदर सुंदर अशा वस्तूंची दुकानं आहेत, स्टॉल लागलेले आहेत पूर्ण. इकडे सुंदर सुंदर खेळणी, सुंदर सुंदर अशा ज्वेलरी, आणि पब्लिक बघा मित्रांनो. दोस्तों हम आपसे गुजारिश करें कृपया तालियों से नवाजने की कृपा करें. बहुत खूबसूरत गीतों की पेशकश आपके सामने पेश की. आणि तिकडनं पूर्ण पब्लिक येत आहे बघू शकता मित्रांनो. हा इकडनं एंट्री आणि यहाँ से पब्लिक आ रही है बहुत सारी. आणि मित्रांनो बघू शकता तिकडे डान्स परफॉर्मन्स चालू आहे, मतलब सिंगिंग परफॉर्मन्स चालू आहे. आणि इकडे ज्यूस पण आहे, ज्यूस. आणि पब्लिक बघू शकता मित्रांनो, पब्लिक. हा आकाश पाळणा पण आहे इकडे एक. ओ बघत राहा व्हिडिओ, पूर्ण व्हिडिओ बघा. अजून पण आपण फुल व्हिडिओ कवर करणार आहोत इकडं कासा फेस्टिवल फुल एकदम. आणि पब्लिक अजून पण खूप येतच आहे. बघू शकता पूर्ण ग्राउंड भरलेलं आहे पूर्ण आणि अजून पब्लिक वाढेल इकडे. आणि हे बघा आपले पार्टनर फोटो काढायला लागलेत. तर मित्रांनो डान्स परफॉर्मन्स चालू झालेला आहे इकडे. आपला डान्स चालू आहे, डान्स चालू झालेला आहे. डान्स परफॉर्मन्स बघू शकता स्टेजवर. मित्रांनो बघू शकता इकडे पाळणा आहे मोठा एक. आणि इकडे सगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ मिळतील. इकडे वडापावचा स्टॉल आहे, इकडे आपले ज्यूसचा स्टॉल लागलेला आहे, तिकडे दाबेली आणि इकडे पालना. आणि इकडे हा स्टेज आहे. त्यांचं नाव आहे आवाजाचा वाघ ज्याला म्हणतात, तसा आवाजाचा वाघ शांताराम वाघ यांचं आपण स्वागत करीत आहोत. संगीतातला देव आणि तोच देव म्हणतो की तारपा हा माझा देव आहे. बघूया आपण
आपल्या देवाला भेटूया, तारप्यातल्या देवाला भेटूया. वारली संगीतकार भारत सरकारने ज्यांना आताच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केला आहे, अशा ह्या महान व्यक्तीला ज्यांच्या पुरस्काराने त्या पुरस्काराचा सन्मान वाढला आहे, ज्यांच्या पुरस्कारामुळे आपली वारली संस्कृतीचा सन्मान वाढला आहे. आतापर्यंत आपण पाहिलं होतं की वारली चित्रकला ही 7 समुद्रापार गेली आहे, परंतु आता ही वारली चित्रकलेबरोबरच आपला वारली तारपा हा 7 समुद्रापार जाऊन आज जगाच्या उंच अशा शिखरावर ज्यांनी नेऊन ठेवला आहे, असे 92 वर्षीय तरुण आपल्याकडे येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी हा रंगमंच सजला आहे. त्यांच्या स्वागतासाठी आपण उत्सुक आहेत, त्यांच्या सन्मानासाठी. असं महान व्यक्तिमत्व आता थोड्याच वेळात आपल्या ह्या रंगमंचावर येईल. चला सज्ज होऊया या महान अशा व्यक्तीच्या स्वागतासाठी. आपण सज्ज होणार आहोत. विचार, कला आणि संस्कृतीचा खेळ. विचार, कला आणि संस्कृतीचा खेळ कासा फेस्टिवल बनवी हा समाजाचा खेळ. आणि हा समाजाचा खेळ ज्यांनी 7 समुद्रापार नेला. भारत सरकारला त्यांची दखल घ्यावी लागली आणि त्या दखलीचं रूपांतर पुरस्कारामध्ये झालं आणि आपला मान वाढला आणि आपला काका वर गेला, आपली संस्कृती वर गेली आणि आज त्या संस्कृतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आणि म्हणून आपलं लक्ष लागलं आहे त्या महान व्यक्तिमत्वाकडे. चला तर आपल्या समितीचे मान्यवर विपुल राऊत आणि अन्य मान्यवर ह्या महान अशा व्यक्तीला आपल्या ह्या स्टेजवर घेऊन येतील. त्यांच्या ह्या स्टेजवर येण्यानेच आपल्या ह्या रंगमंचाला खरा साज चढेल आणि ह्या आपल्या कासा फेस्टिवलला आता खरा माज चढेल. हा माज आपण आणूया आणि तारप्याचे संगीत आपण ऐकणार आहोत. यासाठी सज्ज होऊया आपण. काही क्षणाचा विलंब आणि इथे हा संपूर्ण रंगमंच एक वेगळ्या अशा रंगानी, एका ढंगाने फुलून जाईल आणि ती प्रतीक्षा संपलेली आहे आणि आता येत आहेत भारत सरकार पुरस्कृत पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेलं आपला मान, आपला सन्मान, वारली संगीतकार भिकल्या काका धिंडा, जव्हार तालुका वाळवंडा येथे राहणारे 92 वर्षाचा हा तरुण आता रंगमंचावर येत आहे. पद्मश्री पुरस्कार प्राप्त भिकल्या धिंड्या.
मान्यवरांना विनंती राहील की DJ सरपंच परिषदेचे अध्यक्ष एकनाथजी दरोडा हे सुद्धा आपल्या ह्या फेस्टिवलमध्ये त्यांची पावलं लागलेली आहेत. त्यांच्या तर मित्रांनो तिकडे कार्यक्रम चालू आहेत आणि आपण निघालो आता घरी जाण्यासाठी. आणि समोर बघू शकता पाळणा आहे इकडे एक मोठा आकाश पाळणा. आणि बस टाईम झालेला आहे, वेळ खूप. आता निघणार आहोत आपण घरी जाण्यासाठी. हा होता फर्स्ट डे, आजचा फर्स्ट नाईट. आणि अजून 3 दिवस हा फेस्टिवल चालणार आहे. तर मित्रांनो नक्की येऊन भेट द्या आपल्या कासा फेस्टिवलला. इकडे ॲक्टिव्हिटीजचा एरिया, इकडे पाळणा आहे आणि छोटे छोटे खेळ आहेत. हे
याचा तुम्ही आनंद घेऊ शकता. हा बघू शकता एक पाळणा इकडे मोठासा, हा इकडे बलून्स, हा आहे कासा फेस्टिवल बघू शकता मित्रांनो. आणि बघू शकता मित्रांनो पब्लिक किती आहे. पब्लिक फुल वाढतच आहे अजून. आणि इकडे पूर्ण स्टॉल लागलेले आहेत नॉनव्हेज एरियाचे. पिझ्झा आणि चायनीज लॉलीपॉप, चिकन सगळे नॉनव्हेज आहे तिकडे. नॉनव्हेज स्टॉल, तुम्ही जर नॉनव्हेज खाण्याचे शौकीन असाल तर इकडे येऊन नॉनव्हेजचा आनंद घेऊ शकता. हे आपल्या गावातले मुलं होते. तर आपण निघणार आहोत घरी जाण्यासाठी. टाइम झालेला आहे खूप. पब्लिक तर येतच आहे अजून. चला निघूया घरी जाण्याकडे. तर मित्रांनो 10:30 वाजलेले आहेत आणि आपण आता निघालो घरी जाण्यासाठी. खूप मजा केली. आता निघणार आहेत घरी जाण्यासाठी. आणि हे बघा शेवटचे स्टॉल इकडे. इलेक्ट्रॉनिक एक्सचेंज ऑफर, इथे पेड्यांचं दुकान आहे 55 नंबर स्टॉल. आणि इकडे आहेत फोटो आहेत, व्हिडिओ आहे. इथे दुसरं पेड्यांचं दुकान आहे. आणि इकडे विविध प्रकारचे ज्वेलरी आहेत. आणि इथे पेढे आहेत. पेढ्यांचे खूप सारे स्टॉल लागलेले आहेत इकडे. जर तुम्हाला पेढे आवडत असतील तर पेढे खाऊ शकता इकडे येऊन. आणि आपण निघालो आहोत घरी जाण्यासाठी. ही बघा पब्लिक किती जमलेले आहे. पूर्ण ग्राउंड फुल झालेला आहे एकदम. महिंद्रा ॲग्रो सोल्युशन, इथे ॲग्रिकल्चरचं काही स्टॉल लागलेला आहे. आणि हे आहे एक्झिट. आता आपण एक्झिट करणार आहोत, घरी जाणार आहोत आपण आता. आणि पब्लिक बघू शकता येत आहे अजून. हा बघू शकता इकडे सेल्फी पॉइंट, आय लव कासा. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तर मित्रांनो हा होता कासा फेस्टिवलचा फर्स्ट नाईटचा व्हिडिओ. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आणि कासा फेस्टिवलला नक्की या आणि इकडे येऊन कासा फेस्टिवलचा आनंद घ्या. बघू शकता मित्रांनो किती पब्लिक आहे सगळीकडे. आणि नक्की येऊन भेट द्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपला चॅनल पण सबस्क्राईब करून टाका. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.